वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। सोनम वांगचुक यांच्या नीट पेपरफुटी विरोधी आंदोलनाला टाकळीभानमध्ये पालक विद्यार्थ्यांचा जाहीर पाठिंबा। श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे सोनम वांगचुक यांच्या नीट पेपरफुटी विरोधातील आंदोलनाला पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी जाहीर पाठिंबा देत सरकारच्या शिक्षण क्षेत्रातील गैरकारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी बोलताना विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित स्पर्धा परीक्षा पूर्णपणे पारदर्शक होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले। लाखो विद्यार्थी कठोर परिश्रम करून परीक्षा देतात, मात्र पेपरफुटीच्या घटनांमुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरते, मानसिक खच्चीकरण होते आणि काही विद्यार्थ्यांना टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ येते। ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले। शिक्षण क्षेत्रातील या समस्येवर सरकारने तातडीने चर्चा करून ठोस मार्ग काढावा, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा आणि सक्षम शिक्षण मंत्र्याची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली। तसेच तुकाराम मुंडे यांच्यासारखा कर्तव्यदक्ष अधिकारी शिक्षण विभागाला मिळावा, अशी अपेक्षाही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली। या आंदोलनात शेतकरी संघटनेचे प्रभारी व प्रवक्ते प्राध्यापक कार्लस साठे, माजी उपसरपंच राजेंद्र कोकणे, शेतकरी संघटनेचे रोहित कुलकर्णी, बेलपिंपळगावचे माजी उपसरपंच बंडोपंत चौगुले, बापूसाहेब शिंदे, खंडेराव सरोदे, भाऊसाहेब गव्हाणे, सुजित बोडखे, निलेश मगर यांच्यासह पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले। शेतकरी संघटनेनेही या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला। दिलीप लोखंडे, वेद बातमीचा, श्रीरामपूर। नमस्कार। या ठिकाणी टाकळीभान येथे सर्व विद्यार्थी आणि पालक आदरणीय सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आज या ठिकाणी एकत्र आले आहेत। आज उपोषण एक दडपशाही मार्गाने आज या ठिकाणी दिल्ली येथे जंतर मंतरवरून उठवण्यात आलं आणि श्री सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने रुग्णालयात त्या ठिकाणी नेण्यात आलं। तिथेही त्यांना इलेक्ट्रॉल पावडर त्यांना देण्याचा प्रयत्न केला, त्यांनी ते देण्यास नकार केलेला आहे। मित्रांनो, आज त्यांचा मागणी काय की जो काही आज शिक्षण क्षेत्रात भ्रष्टाचार चाललेला आहे, जे काही आज पेपरच्या फुटी प्रकरणं होत आहेत, अशा या परिस्थितीत लाखो विद्यार्थी, लाखो पालक हे जीवाचं रान करतात। कोणी कोणाचे मायबापाचे दागदागिने ठेवून त्या ठिकाणी पेपरची 2-2, 3-3 वर्ष तयारी करतात आणि अशा या लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य जर धोक्यात जात असेल तर या लोकशाहीमध्ये त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे। म्हणून त्या जबाबदार शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे। मग अडचण काय आहे? परंतु एक दडपशाही मार्गाने हा प्रकार चालू आहे। या सर्वाचा निषेध आम्ही सर्व पक्षीय, त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थी, पालक आणि विशेषतः शेतकरी संघटना या ठिकाणी करत आहोत आणि आदरणीय सोनम वांगचुक साहेब यांना आमचा संपूर्ण पाठिंबा या ठिकाणी आम्ही दर्शवत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज टाकळीभान येथे सर्व विद्यार्थी, सर्व पक्षीय नेते यांनी आपले शास्त्रज्ञ थोर शास्त्रज्ञ विचारवंत सोनम वांगचुक यांना सपोर्ट करण्यासाठी इथे एकत्र जमलेलो आहोत। आज ज्या देशात शिक्षणासाठी आंदोलन करावं लागत असेल, त्या देशात किती अडाणी नेते असतील याचा विचार करा। एकदा मोठा शास्त्रज्ञ शिक्षणासाठी आंदोलन करतो, पण त्याच्यात बोलायला कोणी जात नाही, बोलत म्हणतात। एक मत खूप मोलाचं असतं। सोनम वांगचुक यांनी म्हटलेलं आहे, शिक्षण प्रेमी अभियंता, प्रवर्तनकार यांना टाकळीभानकरांच्या वतीनं काँग्रेस पक्षाच्या